मंडळी, वडीलधाऱ्या लोकांची एक म्हण आहे, पोट भरते पण मन भरत नाही. अशाच प्रकारे आपल्यासुद्धा आयुष्यात होत असते. एखाद्या पुरुषाची घरात सुंदर पत्नी असते, मुलं बाळ असतात, सर्व काही सुखसुविधा असताना असा पुरुष एखाद्या परिस्थितीच्या प्रेमात पडत असतो, तिच्या अनैतिक संबंधामध्ये पडत असतो आणि त्यानंतर याचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त होऊन बसते. आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा असंच घडते. काही महिलांच्या घरामध्ये नवरा असताना, मुलं बाळं असताना, सर्व काही सुखसुविधा असताना सुद्धा अशाच काही परपुरुषाच्या अनैतिक संबंधात पडतात आणि त्यानंतर अशाच प्रकारे हस्तखेळतं कुटुंब हे सुद्धा उद्ध्वस्त करून बसत असतात. आजच्या घटनेतील एक महिला आहे, ज्या महिलेचं पहिलं लग्न झालेलं होतं, तिची 2 मुलं होती, पण या महिलेचा दुर्दैवाने नवरा मरण पावला आणि त्यानंतर या महिलेला एखाद्या अशा साथीदाराची वाट होती, अशा साथीदाराची गरज होती. त्यासाठी ही महिला फक्त एखादा मला जोडीदार मिळावा, मला जो आधार देईल आणि माझ्या मुलाबाळांना तो सांभाळेल, मला सांभाळेल, अशा एखाद्या पुरुषाची या महिलेला गरज भासत होती. पण जेव्हा या महिलेला असा पुरुष मिळाला, तिचं लग्न झालं, तरीसुद्धा या महिलेच्या आशा आकांक्षा हे काय मात्र कमी झालेल्या नव्हत्या. ही महिला तरीसुद्धा काही समाधान झालेली नव्हती. त्यानंतरसुद्धा ही महिला अनैतिक संबंधामध्ये पडली आणि हिचा जो नवरा हिला मिळालेला होता, त्या नवऱ्यालासुद्धा अगोदर 3 पत्न्या झालेल्या होत्या, त्याचे 3 लग्न झालेले होते आणि त्यानंतर ही जी महिला होती, 2 मुलांची आई, हिच्यासोबत त्याचं लग्न झालेलं होतं. तरी देखील तो सुद्धा पुरुष समाधानी नव्हता किंवा तो संतुष्ट नव्हता. दिसायला सुंदर पत्नी मिळालेली होती, तरी देखील त्याचं एका शेजारणीवर प्रेम जडलं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण घटनेमध्ये एक असं हत्याकांड घडलं की ज्या हत्येमुळं 3 मुलं उघड्यावर पडलीत आणि ज्या पुरुषाचे 4 लग्न झाल्याच्यानंतरही तो अजूनही आता बिना पत्नीचा घरी बसलेला आणि 4 पत्न्या झाल्याच्या नंतरही तो सुद्धा अजून रंडका होऊन बसलेला आहे आणि ही जी महिला आहे ही सुद्धा आपला जीव गमावून बसलेली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे मेरठ आणि मेरठ जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे परीक्षितगड. या परीक्षितगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे मुझफ्फर खुंटी. या मुझफ्फर खुंटी गावामध्ये एक व्यक्ती राहत होता, मनवीर उर्फ मन्नू. हा मन्नू राहत होता. याचं मागील काही वर्षापूर्वी लग्न झालेलं असताना त्याच्या पहिल्या पत्नीनं एक मुलाला जन्म दिला आणि मुलाला जन्म दिल्याच्यानंतर त्याची पत्नी मरण पावली. आता जेव्हा ही पहिली पत्नी मरण पावली, त्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन कसं बसा आपला प्रपंच सांभाळत होता, आपलं घर सांभाळत होता. आता त्याला अपेक्षा होती की एखादी सुंदर, एखादी गुणी पत्नी म्हणून मिळावं, माझ्या मुलाचा सांभाळ करावं, माझा सांभाळ करावं, माझं घर सांभाळावं, अशी त्याची इच्छा होती. त्यानंतर त्याचं दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न झाल्याच्यानंतर ती पत्नी काही दिवस याच्यासोबत राहिली, पण त्या पत्नीचे आणि याचे तत्त्व जुळले नाही आणि त्यानंतर दुसरी पत्नी जी होती ही याला सोडून, त्याच्या मुलाला सोडून ती निघून गेली. ती निघून गेल्याच्यानंतर याच्या मुलाचं याचं पालनपोषण जे होते याचे आईवडील करत होते. तरी पण याला आता याच्या पत्नीची गरज भासत होती, कारण आईवडील आता म्हातारे झालेले होते. आईला घरामध्ये कामधंदा योग्य करता येत नव्हतं. ह्यासाठी आता याला अजून पत्नीची गरज भासत होती. ह्यासाठी यानं अजून 3रं लग्न केलं. त्याला 3री ही पत्नी मिळाली, पण त्याही पत्नीसोबत याचे काही तत्त्व जुळले नाही आणि त्यानंतर ती 3री पत्नीसुद्धा तशाच प्रकारे निघून गेली. हा पुन्हा एकटा पडला. पण याची अजून अशी इच्छा होत होती की एखादी प्रामाणिक मुलगी याला पत्नी म्हणून मिळावं आणि त्या महिलेनं याचं घर सांभाळावं, याच्या मुलाला सांभाळावं. ह्या लग्नाच्या चिंतेत अशाच प्रकारे काही दिवस घालवत असताना याच्याच गावामध्ये एक महिला आली, ज्या महिलेला 2 मुलं होते आणि ती राहणारी याच गावातली होती, पण तिला दुसऱ्या ठिकाणी दिलेलं होतं. तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला 2 मुलंसुद्धा होती, पण दुर्दैवानं त्या महिलेचा नवरा मरण पावलेला होता. तिची 2 मुलं होती आणि सासरी जे असताना त्या महिलेला आता घरी कोणाचा आधार नसल्यामुळं ती आता आपल्या माहेरी जावं आणि भावाच्या, आपल्या आईवडिलांच्या आधारानं माहेरामध्ये जाऊन राहावं या इच्छेने ती महिला आपली 2 मुलं घेऊन आलेली होती. महिलेचं नाव गुलाबशाह होतं. आता या महिलेची 2 मुलं होती आणि आता याही महिलेचे जसे काही आता नवऱ्या वारल्यापासून इच्छा होत होत्या की हिलाही एखाद्या पुरुषाची गरज भासत होती, हिलाही एखाद्या अशा साथीदाराची गरज भासू लागलेली होती. हिलाही वाटत होतं की माझ्याही आयुष्यामध्ये एखादा पुरुष हवा आहे, जो माझ्या मुलांना सांभाळेल, मला सांभाळेल, मला आधार देईल, अशा प्रकारे तिचीसुद्धा इच्छा होत होती. ह्यामध्ये जो मनू होता आणि गुलाबशाह होते हे जवळजवळच राहणारे होते. या दोघांमध्ये मग अशीच काही नजरानजर जुळत राहिली आणि दोघांमध्ये मग अधूनमधून अशा काही वार्तालाप होत होते. दोघांमध्ये बोलाचाली सुरू झालेली होती. तसाही मनूच्या घरी काही तो म्हशी सांभाळत होता, ज्याचं ते दूध विकत असायचं आणि दूध घेण्यासाठी ही जी गुलाबशाह होती याच्या घरी अधूनमधून येत असायची. हा घरी एकटा असल्यामुळं
तिला थोडा वेळ काहीतरी गप्पाशप्पा मारत बसत असायचा आणि दोघांमध्ये अशीच काही घट्ट ओळख झाली. ओळख तर अगोदरच होती, घट्ट मैत्री झाली. दोघेही एकमेकांना सुख दुःख व्यक्त करत असायचे. त्यानेही तिच्या पतीबद्दल विचारलं, तिनेही त्याच्या पत्नीबद्दल विचारलं आणि दोघांची ही कहाणी दोघांनाही सारखी वाटत होती, कारण दोघेही आयुष्यामध्ये एकटे उरलेले होते. त्याच्याकडेही त्याची पत्नी नव्हती तर हिच्याकडे हिचा नवरा नव्हता. आणि ह्यामध्येच मनवीरने एके दिवशी गुलाबच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिला तो म्हणाला की बघ, तुलाही नवरा नाही, तुझीही 2 मुलं आहेत आणि त्या 2 मुलांची जबाबदारी तू एकटी कशी सांभाळशील आणि मलाही एक मूल आहे, मलाही एका पत्नीची आवश्यकता आहे. जर आपण दोघांची मुलं एकत्र घेऊन दोघं पती पत्नी म्हणून राहिलो तर मी बाहेरची कामं करेन आणि तू माझं घर जरी सांभाळलीस तरी खूप चांगलं होईल. तुझीही मुलं आनंदात राहतील आणि माझाही मुलगा जो आहे हा आनंदात राहील. त्यालाही आईचं प्रेम मिळेल आणि तुझ्या मुलाला सुद्धा एका वडिलाचं प्रेम देईन मी. अशा प्रकारे तो गुलाबशाला बोलत होता. पण गुलाबशासमोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता, कारण गुलाबशा एका वेगळ्या धर्माची होती तर जो मनू होता हा वेगळ्या धर्माचा होता. दोघांची धर्म जुळत नव्हते आणि त्यामध्येच दोघेही विवाहित होते. आणि ह्यानंतर जेव्हा यांच्या कुटुंबियांना याच्याबद्दल कळालं की गुलाबशा मनूसोबत लग्न करणार आहे आणि मनू जो आहे गुलाबशासोबत लग्न करणार आहे असं मनूवीरच्या कुटुंबियांना कळालं, त्यावेळेस मनवीरचे कुटुंबीयही याला थोडंसं सुरुवातीला विरोध करत होते. पण त्यांनीही विचार केला की 3 पत्न्या झालेल्या आहेत आणि 3 पत्न्या होऊन सुद्धा याच्याजवळ एकही पत्नी आज नाही, तर याला आता पत्नी मिळणारच नाही. तर गुलाबशा जरी दुसऱ्या धर्माची असेल तरी काही हरकत नाही. मनूला त्याच्या आईवडिलांकडून परमिशन मिळालेलं होतं, त्याला परवानगी मिळालेली होती. पण गुलाबशाच्या आईवडिलांमध्ये मात्र थोडं तर्कवितर्क लावले जात होते. ह्यामध्येच काही गावातील लोकांनी मध्यस्थी केली की धर्म आपल्या जागी राहिला, पण या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. तिलाही नवरा नाही, तिचेही 2 मुलं आहेत आणि यालाही पत्नी नाही, तर या दोघांचं लग्न लावून दिलं तर खूप बरं होईल. अशा प्रकारे काही लोकांनी समजूत घातली आणि त्यानंतर धर्म बाजूला ठेवला. दोघांनीही लग्न केलं. दोघेही मग नंतर पुढील आयुष्य जे होतं वैवाहिक आयुष्य हे आता सोबत जगत होते. आता हे दोघेही जेव्हा एकत्र राहत होते, दोघांच्या आयुष्यामध्ये आता परत खुशी आलेली होती, आनंद आलेला होता. मुलांनाही आता घर भरून वाटत होतं, कारण हिचेही मुलं अनाथ असल्यासारखी होती आणि याचाही एक मुलगा जो होता आयुना हा अनाथ होता. आता हे 3 मुलांना घेऊन दोघेही पती पत्नी अशाच प्रकारे पुढं राहत होते. असेच राहत असताना बरेच काही दिवस लोटले गेलेले होते आणि या दोघांच्या कुटुंबामध्ये आता कोणत्याही गोष्टीची काहीही उणीव नव्हती, कमतरता नव्हती. जो मनू होता तिच्याही शारीरिक गरजा पूर्ण करायचा आणि गुलाबशासुद्धा त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायची. पण काही दिवसातच मनू मात्र आपल्या पत्नीला आता एका प्रकारे कंटाळला होता. आता त्याला त्याच्या पत्नीमध्ये तो रस वाटत नव्हता, ज्या प्रकारे त्याला सुरुवातीला त्या पत्नीमध्ये रस वाटत होता. आता तो अशीच काही आपली नजर इतर काही महिलांवर भटकवत असायचा आणि त्यामध्येच एक महिला याच्या शेजारीत राहत होती, जिचं नाव होतं मीनाक्षी. ही मीनाक्षी सुद्धा याच्या घरी अधूनमधून येत असायची आणि गुलाबशा गावामध्येच माहेर असल्यामुळं कधी आपल्या आईवडिलांच्या घरी जात असायची तर कधी आपल्या घरी येऊन बसत असायची. जेव्हा एकांत मिळायचा त्यावेळेस मनोहर जो होता हा एका प्रकारे परिस्त्रीकडे आकर्षित होत जाणारा, एका प्रकारे मनामध्ये श्रीलंपट असलेला व्यक्ती होता आणि हा त्या मीनाक्षीकडे आकर्षित होत चाललेला होता. मीनाक्षीला हा पाहतो, मीनाक्षीला बोलतो आणि मीनाक्षीला तो आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. ह्यामध्येच मीनाक्षीलाही वाटत होतं की याची एवढी सुंदर पत्नी असून सुद्धा हा जर माझ्याकडे अशा नजरेने पाहतो तर मीनाक्षीच्या मनामध्ये त्याच्याविषयी अशाच प्रकारची भावना निर्माण होते. आणि मीनाक्षी जी याची शेजारीण होती आणि ह्या मनोज, या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते. जेव्हा यांना वेळ मिळायचा त्यावेळेस हे कधी शेतात तर कधी घरी अशा प्रकारे मीनाक्षी आणि मनवीरमध्ये शारीरिक संबंध सुरू झालेले होते आणि याचीच कुणकुण गुलाबशाला लागलेली होती. गुलाबशा आता आपल्या नवऱ्यावर आणि मीनाक्षीवर लक्ष देऊन होती आणि गुलाबशाला माहीत होतं की सकाळच्या वेळी मीनाक्षी दूध नेण्यासाठी माझ्या घरी येत असते आणि ह्याच वेळामध्ये मी ज्या वेळेस घरी नसेल, माझ्या माहेरी जात असेल, अशा वेळेसमध्ये माझा नवरा आणि हे दोघंही एकमेकांना बोलत असतात आणि दोघांमध्ये घरामध्येच काहीतरी रोमॅन्स सुरू होत असतो. गुलाबशाला याच्याबद्दल थोडी भनक लागलेली होती आणि गुलाबशानं आता याच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं, यांना रंगेहात पकडायचं ठरवलं. आणि गुलाबशा एके दिवशी असंच निमित्त करून आपल्या आईच्या घरी निघून गेली आणि जशी गुलाबशा आईच्या घरी निघून गेली तसंच मीनाक्षीने पाहिलं की त्याची पत्नी आता घरामध्ये नाही आणि तीच संधी पाहून मीनाक्षी जी होती या मनवीरच्या घरामध्ये शिरली. दुधाचं निमित्त करून एक दुधाचं भांडं घेऊन याच्या घरामध्ये शिरली आणि घरामध्ये शिरली त्यावेळेस तिचाही नवरा घरी नव्हता आणि त्याच निमित्ताने मग ही घरात आली आणि घरामध्येच ही मीनाक्षी आणि मनवीरमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. दोघेही जेव्हा एकमेकांमध्ये असे काही मग्न झालेले होते की त्यांना गुलाबशा बाहेरून येऊन त्यांना पाहत आहे हे त्यांना कळालेलं नव्हतं.
गुलाबशाहने खिडकीतून दोघांनाही पाहिलं. दोघेही नको त्या अवस्थेत एकमेकांसोबत होते. गुलाबशाहनं त्यांना कोणताही विरोध न करता किंवा कोणतेही आवाज न देता तिनं हळूच मुकाट्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बनवल्याच्यानंतर ती आपल्या नवऱ्याला सुद्धा याच्याबद्दल काहीही न बोलता शांत राहिली, गप्प बसली. आणि त्यानंतर ही मीनाक्षी जी होती ही बाहेर निघाली आणि त्या मीनाक्षीलाही असं वाटलं नाही की या गुलाबशाहने तिला पाहिलेलं आहे आणि गुलाबशाहनेही तिला असं कळू दिलं नाही की तिने या दोघांनाही अशा नको त्या अवस्थेत पाहिलेलं आहे. असेच काही दिवस लोटले गेले आणि त्यानंतर मग या गुलाबशाहच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याविषयी त्याचा प्रतिशोध घेण्याचा राग, द्वेष मनामध्ये निर्माण झाला की तिने ठरवले की आता ज्या प्रकारे मीनाक्षी आपल्या नवऱ्याकडं अनैतिक संबंधामध्ये अडकलेली आहे तर आपण आता याच्याबद्दल तिच्या नवऱ्याला कळवायचं आणि तिच्या नवऱ्याला आपण आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढायचं. गुलाबशाहने एकांतामध्ये मीनाक्षीच्या नवऱ्या सोनूला एकांतामध्ये गाठलं आणि त्याला त्या संपूर्ण अनैतिक संबंधाबद्दल सांगितलं. त्यावेळेस सोनूने याच्यावर अविश्वास दाखवला. त्याला हे पटत नव्हतं की जे गुलाबशाह बोलत आहे हे खोटं आहे. तू माझ्या पत्नीवर विनाकारण आळ जोडत आहेस, तिच्यावर तू आरोप लावत आहेस. माझी पत्नी अशा प्रकारचे चरित्रहीन नाही, मला माझ्या पत्नीवर विश्वास आहे. अशा प्रकारे सोनू या गुलाबशाहला बोलत होता. पण गुलाबशाहने सांगितलं की बघ, मला माहीत होतं मी जर असे तोंडानं ओरडले असते तर माझा कोणीही विश्वास केला नसता. माझ्या नवऱ्यानेही हा जो आहे अनैतिक संबंधाचा प्रकार हा त्यानेही बनाव केलेला असता, त्यानंही मला खोटं ठरवलं असतं, तुझ्या पत्नीनेही खोटं ठरवलं असतं. ह्यासाठीच मी माझ्याकडे एक पुरावा बनवलेला आहे आणि तो म्हणजे एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तिने लगेच काढला आणि तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ जो शेजारी सोनू होता, मीनाक्षीचा नवरा, याला दाखवला. त्याला दाखवल्याच्यानंतर सोनूने जेव्हा पाहिलं त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो जेवढा आपल्या पत्नीवर विश्वास करत होता त्याचा विश्वास एका सेकंदात विश्वासघातात बदलला होता. आता त्यानं जेव्हा हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस त्याचीही तळपायाची आग मस्तकात गेली. दोघेही आता या एकमेकांच्या विश्वासघाताचे शिकार बनलेले होते आणि या दोघांमध्ये मग अशाच प्रकारे बोलाचाली सुरू झाली. जसे की आता दोघांवरही एका प्रकारे ही पत्नी आणि तिचा नवरा विश्वासघात करत होते तर या दोघांनीही जवळ येण्याचं ठरवलं. दोघेही असेच काही लपून छपून मग बोलत राहिले आणि दोघांनी ठरवलं की या दोघांचाही आपण बदला घेऊया. जर माझा नवरा तुझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवत असेल आणि तुझी पत्नी माझ्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवत असेल तर आपल्या दोघांमध्ये अनैतिक संबंध ठेवायला आपल्याला काय हरकत आहे. हे दोघेही जर करत असतील तर आपणही त्यांच्यासारखं दोघेही एकमेकांसोबत अनैतिक संबंध ठेवूया. मीही तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे, तूही माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव. जेव्हा आता पुढून ही महिला थेट सोनूला बोलत होती त्यावेळेस सोनूनेही तिला होकार दिला आणि त्यानंतर दोघेही मग अशाच प्रकारे जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस हेही दोघं शारीरिक संबंधामध्ये अडकले होते. आता अशाच प्रकारे हे दोघेही शेजारी एकमेकांच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध स्थापित करत होते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे कधी शेतात, कधी डोंगराच्या किनारी, कधी एखाद्या नाल्यामध्ये, कधी एखाद्या नदीला अशा प्रकारचे हे शेतामध्ये जाऊन दोघेही एकमेकांसोबत शारीरिक संबंध स्थापित करत होते. आता ह्या दोघांच्याही शारीरिक संबंधाला, अनैतिक संबंधाला बरेच काही दिवस पुढे लोटलेले होते आणि ज्या प्रकारे आता हे अनैतिक संबंध चालवत आलेले होते तर आता ह्या दोघांनाही ज्या प्रकारे पूर्वी जशी हौस होती तशी आता यांची ही हौस आता पूर्ण झालेली होती. गुलाबशाह होती, हिचाही आता बदला तर पूर्ण झालेला होता. गुलाबशाहनेही आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याकडून शारीरिक सुख घेतलेलं होतं. तिलाही आता या अनैतिक संबंधामध्ये आता जास्त काही रस उरलेला नव्हता. पण तिच्या मनामध्ये आता मात्र एक वेगळी लालसा निर्माण झाली होती. एका प्रकारची तिच्या मनामध्ये लालूच निर्माण झाली होती. आता तिनं ठरवलं की ज्या प्रकारे आता एवढे दिवस आपण याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केलेले आहे तर आता हाच व्हिडिओ त्याला आपण दाखवूया आणि त्यानंतर त्याच्याकडून आपण पैसे उकळूया. आणि त्यानंतर तिने हळूहळू त्याच्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली. ज्या प्रकारे ही प्रेयसी म्हणून त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होती, त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करत होती, पण आता हिच्या मनामध्ये पैशाची लालसा निर्माण झाली आणि त्याच कारणामुळे ही आता त्याच्याला पैशाची मागणी करत होती. आणि जशी जशी त्याला पैशाची मागणी करत होती सुरुवातीला तर त्यानेही प्रेमाने हिला 10-20 हजार, 20-30 हजार अशाच प्रकारे दिले. पण ही महिला पुन्हा मात्र त्याला धमकी द्यायला लागलेली होती की बघ, तुझ्या पत्नीचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, माझ्या नवऱ्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करत आहे आणि जर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर तुला गावामध्ये तोंड दाखवायलाही कुठं जागा उरणार नाही. माझा तर नवरा आहे, पुरुष आहे, त्याला कोण नाव ठेवणार आहे, पण तुझी पत्नी आहे, तुझ्या घराची आबरू जाईल, तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अशा प्रकारे ती आता आपल्याच प्रियकराला धमकावत होती आणि त्याच्याकडून पैसे उकळत होती. आता अशाच प्रकारे यानं जवळजवळ तिला 50-60 हजार रुपये दिले, 60-70 हजार दिले. अशा प्रकारे जवळजवळ हा आकडा जो होता 1 लाख रुपयापर्यंत जाऊन पोचलेला होता. गुलाबशाह हळूहळू त्या आपल्या प्रियकराकडून पैसे उकळत चाललेली होती. ह्यामध्येच मग जो सोनू होता हा आता खूप वैतागलेला होता. यानं जवळजवळ 1 लाख रुपये दिलेले होते तरी जी याची प्रेयसी होती याला आता उलट
ब्लॅकमेलच करत चाललेली होती आणि शेवटी मग यानं ठरवलं, हिनं अजून पैशाची मागणी केलेली होती आणि त्यानंतर त्यानं 1 तारखेच्या 1 मे 2026च्या दिवशी तिला अशाच प्रकारे रात्रीच्या 7 ते 8 वाजण्याच्या सुमारात डोंगराच्या कडेला यायला सांगितलं. गावाच्या शेजारी असलेला एक डोंगर आहे, जंगल भाग आहे आणि त्या जंगल भागामध्ये तू ये, आपण दोघं शारीरिक संबंध स्थापित करूया, मी तुला काय हवे ते पैसेही द्यायला तयार आहे, मी पैशाची व्यवस्था केलेली आहे, तू संध्याकाळी तिथं नक्की ये, अशा प्रकारे गुलाबशाला सांगितलं. आणि गुलाबशानेही मग आपल्या नवऱ्याला सांगितलं की मला त्या मुलांसाठी काही पुस्तकं वह्या आणायच्या आहेत आणि मी दुकानात जाऊन येते. आणि त्यानंतर जी ही गुलाबशा होती ही या पुस्तकाचा बहाणा करून त्या जंगलामध्ये गेली. जंगलात गेल्याच्यानंतर सुरुवातीला दोघांमध्ये गोडी गुलाबीची बोलाचाली सुरू झाली, दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. सोनूने तिच्यासोबत शारीरिक संबंधही स्थापित केलेत आणि शारीरिक संबंध स्थापित केल्याच्यानंतर मग या महिलेनं अजून तोंड उघडलं की पैसे कुठं आहेत. त्यानंतर त्यानं सोबतच एक कोयतं आणलेलं होतं आणि त्या कोयत्याने लगेच मग त्यानं तिच्यावर वार करायला सुरुवात केली की तू एवढे दिवसापासून माझ्यासोबत शारीरिक संबंधामध्ये आहेस, अनैतिक संबंधामध्ये आहेस, तूनेही ज्या प्रकारे तुझ्या गरजा पूर्ण करून घेतलेल्या आहेत, मीही माझ्या गरजा पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि आज तू माझ्या पत्नीचा व्हिडिओ दाखवून मला ब्लॅकमेल करत आहेस. त्याच्या मनामध्ये प्रचंड राग भरलेला होता. याच रागातून त्यानं त्या महिलेवर सपासप कोयत्याने वार करायला सुरुवात केली. ती महिला हात आडवत होती, पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिच्या मानेवर, गळ्यावर अशा प्रकारे वार करायला सुरुवात केली की ती जागीच कोसळली. तिने हात आडवा केला तर तिच्या हाताचं एक बोट तुटून खाली पडलेलं होतं. जवळपासचं एक 100 मीटरच्या अंतरावर हे संपूर्ण जे परिसर होता रक्तानं माखलेला होता, जागोजागी रक्त पसरलेलं होतं. ही महिला आपला जीव वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करत होती, पण जो हा सोनू होता याने मात्र तिला पळून जाण्याची संधी दिली नाही. जवळजवळ 10 ते 15 वार तिच्यावर पाठोपाठ केले आणि त्यानंतर तिला जागीच संपवलं आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. आणि जो हिचा नवरा होता गुलाबशाचा, हा घरी वाट पाहत होता, पण त्याची पत्नी काही घरी परत आलीच नाही. त्यानं रात्रभर वाट पाहिली, जवळपास तिला जाऊन शोधलं तरी ती काही परत आली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक त्या जंगलात गेलेले असताना काही लोकांना त्या महिलेचा मृतदेह तिथं आढळला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि जेव्हा पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली, फॉरेन्सिक टीम आली, डॉग स्क्वॉड आलं, सर्वांनी येऊन तिथं पाहणी केली, पंचनामा केला, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पाहताच असं वाटत होतं की हिच्यावर खूपच गंभीर वार केले गेलेले आहेत आणि सर्वांनीच ओळखलेलं होतं की गावातलीच महिला आहे गुलाबशा आणि हिची हत्या कोणी केली असेल हे आता सर्वांसमोर प्रश्न उभा राहिलेला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी जवळजवळ 17 ते 18 CCTV फुटेज गावातील तपासून पाहिलेले होते, ज्यामधून मग जो हा सोनू होता हा पोलिसांना काहीतरी याच्यावर संशय वाटलेला होता. आणि ज्या महिलेचे कॉल डिटेल्स जेव्हा तपासून पाहिले त्यामध्ये सुद्धा सोनूचा नंबर पोलिसांना आढळलेला होता. त्यानंतर पोलिसांनी सोनूला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्यानंतर त्याला सक्तीने विचारपूस केलेली होती. सुरुवातीला तर असं वाटत होतं की जी ही महिला आहे ही एका दुसऱ्या धर्माची आहे आणि हिचा नवरा जो आहे ह्या दुसऱ्या धर्माचा आहे, कदाचित या धर्माच्या कारणावरून या महिलेचा खून झाला असावा. पण जेव्हा पोलिसांनी CCTV फुटेज पाहिले होते, जसे या महिलेचे कॉल डिटेल्स पाहिले होते, त्यानंतर कळालेलं होतं की सोनू नावाचा शेजारी या महिलेला संपर्कामध्ये होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली, ताब्यात घेतलं आणि सक्तीने विचारपूस केली. त्यावेळेस संपूर्ण जी कहाणी होती ही त्यानं पोलिसांना सांगितली की तो एका प्रकारे या महिलेला आता वैतागलेला होता. सुरुवातीला त्या महिलेनंच त्याला स्वतः होऊन सांगितलेलं होतं की आपण अनैतिक संबंधामध्ये पडूया, मी तुझ्यावर प्रेम करते, माझा नवराच माझा विश्वासघात करत आहे, तुझी पत्नी तुझा विश्वासघात करत आहे, तर आपणही त्यांचा विश्वासघात करूया, दोघेही अनैतिक संबंधामध्ये राहूया, दोघेही एकमेकांसोबत शारीरिक संबंध स्थापित करूया. तिने सुरुवातीला मला हे प्रस्ताव ठेवलेला होता, त्यासाठी मी तिचा तो प्रस्ताव स्वीकार केला. दोघांमध्ये बरेच दिवसापासून शारीरिक संबंधही झाले, पण ती महिला वारंवार मला आता पैशाची मागणी करत होती आणि पैसे उकळत होती आणि ह्यालाच मी आता वैतागलेलं होतं. एवढंच नाही तर ती माझ्या पत्नीचे आणि तिच्या नवऱ्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. ह्यासाठी मी तिला अशा प्रकारे संपवलेलं आहे. तर पोलिसांनी त्याला आता न्यायालयासमोर हजर केलेलं होतं, त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं, त्यानंतर त्याला आता तुरुंगात रवाना करण्यात आलं. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की अशा अनैतिक संबंधाचे शेवट किती भयंकर होत असतात. ज्या प्रकारे या महिलेलाही फक्त एका पुरुषाची सुरुवातीला आवश्यकता होती आणि तिच्या नवऱ्यालाही फक्त एका चांगल्या पत्नीची आवश्यकता होती, त्यालाही चांगली सुंदर पत्नी मिळालेली होती, तरीसुद्धा तो संतुष्ट नव्हता, तो समाधान नव्हता, आणखी आपल्या शेजारणीच्या प्रेमसंबंधात पडला. पण शेवटी त्याच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागला आणि
तो आता अजून 3-4 लग्न होऊन 4 पत्न्या होऊन सुद्धा आता एकटा पडलेला आहे। तर तिचे 2 मुलं तर याचा 1 मुलगा आता उघड्यावर पडलेले आहे। तर मंडळी, हे संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।